माझी ना अशी इच्छाच होत नाही, म्हणजे माझ्या ना खूप मोठा प्रश्न पडलाय मला की आता काय करावं, कुठे टाकावं. पण हे बघा किती सुंदर कलर आहे याचा, मस्त कलर आहे ना. ही मी दिवाळीला नेसणार होती पण ते हॅलो नमस्कार, मी प्रीती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मज्जेत ना? आणि मज्जेतच राहायला हवं. तर दिवसाची सुरुवात तर लवकरच होते माझी. मिस्टरांना ऑफिसला जायचं असतं, त्यांचा चहा नाश्ता झाला, ते ऑफिसला गेले, म्हणजे इथे वेळ होती सकाळी 7:15 वाजेची. आणि त्यानंतर मग मी आली माझ्या बेडरूममध्ये. माझं रोजचं जे क्लिनिंगचं रुटीन आहे ते इथूनच सुरुवात होते. बऱ्याच वेळेला उठल्या उठल्या सगळ्यात आधी मी हा बेड आवरून घेते, पण आज आवरला गेला नाही म्हणून मग आत्ता आवरतीये. मला ना असा बेड अस्तव्यस्त पडलेला कधीच आवडत नाही. मी उठल्या उठल्या नेहमीच, म्हणजे अगदी आधीपासून जर तुम्ही मला बघत असाल ना, तर मी बऱ्याच वेळेला माझं मॉर्निंग रुटीन शेअर केलेलं आहे. तर मला उठल्या उठल्या बेड म्हणजे आवरून घ्यायची सवय आहे. माझं झालं की सोहम उठल्यानंतर त्याचाही बेड मी तसंच आवरून घेते. भलेही बाकीचे कामं मी नंतर करते, पण बेड मला व्यवस्थित आवरलेलाच पाहिजे. तर ते झालं आणि त्यानंतर मी आले किचनमध्ये. रात्री जे काही मसाल्याचे डबे वगैरे होते ना, ते सगळे घासून ठेवलेले होते. ते तर ते प्रॉपर मी अरेंज केले. त्यानंतर एका साईडला मी चहा ठेवली, एका साईडला दूध तापवायला ठेवलं. इथे थोडं स्ट्रगल चालू होतं कारण लायटर काम करत नव्हतं. आणि एकामध्ये तुम्हाला 3 पातेले दिसत असतील, तर एका साईडला मी अंडे बॉईल करायला ठेवलेली आहे. त्यानंतर जी काही भांडी मी रात्री घासून वगैरे ठेवलेली होती ती प्रॉपर आपापल्या जागेवर ठेवून दिली. आणि नंतर असं छान स्वच्छ किचन पाहिल्यानंतर किती भारी वाटतं ना. बऱ्याच वेळेला कंटाळा येतो जेव्हा उशीर होतो ना जेवणाला वगैरे. जेवण तर माझं लवकर होतं, पण बाहेर वगैरे गेलो तर ती भांडी तशीच राहतात. आणि मग खरं तर मला सवय आहे की रात्रीच भांडी सगळी आवरून ठेवायची, पण एखाद्या वेळेस होतं ना कंटाळा येतो, काही करायची इच्छा नसते, मग खरगटं काढून मी साईडला वॉश एरियात ठेवून देते. पण मग सकाळी उठल्या उठल्या ते भांडे जेव्हा दिसतात ना, तेव्हा खरंच खूप कंटाळा येतो ते आवरायला. म्हणून शक्यतो रात्रीच सगळं आवरून घेते. आणि बघा किचन किती छान क्लीन झालं नाही का. तर इथे मस्त आता बसून चहा घेते मी. सकाळचा चहा, आहा, जोपर्यंत सकाळचा चहा घेत नाही ना तोपर्यंत दिवसाला सुरुवातच होत नाही असं मला तरी वाटतं. जेव्हा तो चहाचा एक घोट जातो ना तेव्हा शरीरामध्ये अशी एक एनर्जी येते असं मला वाटतं. म्हणजे तो एक आपल्यासाठी कॉल असतो की सकाळ झाली, एनर्जी बुस्टरचं ते काम करतं आणि आता चला लागा कामाला असं तो म्हणतो. म्हणून मग सकाळचा चहा मी कधीच स्किप करत नाही. मला चहा भयंकर आवडतो. भयंकर म्हणजे नाही, सकाळी एकदा आणि दुपारी एकदा असं 2 टाईम तरी मला चहा लागतो. तरी ते चहा घेता घेता, आणि मी मागेही तुम्हाला सांगितलं होतं मला अगदी गरम गरम चहा प्यायला अजिबात आवडत नाही. थोडा थंड झाल्यानंतर, म्हणजे अगदीच थंड नाही पण तोंडाला चटके लागतील इतका चहा तरी मी कधीच पित नाही हो. त्यानंतर मस्त चहा वगैरे घेऊन झाला आणि मग मी आले परत माझ्या बेडरूममध्ये. आज मला हेअर वॉश करायचा होता, तर त्याआधी म्हटलं छान ऑइलिंग करून घेऊया. आठवड्यातून 2दा मी हेअर वॉश करते आणि त्याच वेळेला मी ऑइलिंग करते. मी खूप असं रात्री वगैरे ऑइलिंग करून ठेवत नाही. हां, ज्या दिवशी डोकं वगैरे दुखतं ना, मायग्रेनचा त्रास होतो आणि नेक्स्ट डेला मग मला हेअर वॉश करायचं असेल तर त्याच दिवशी फक्त रात्री मी असं ऑइलिंग करते. पण इतर वेळेला सकाळीच हेअर वॉशच्या आधी 1-1.5 तास असं ऑइलिंग करून घेते. आणि तुम्ही जर इथे बघत असणार तर मी कॉटन घेतलेलं आहे आणि कॉटनने ना तेल व्यवस्थित लागतं, असं पडत नाही इकडे तिकडे. तर असं छान सेक्शन करून मी तेल लावून घेतलं. बरं, आज मी कोकोनट ऑइल प्लस कॅस्टर ऑइल मिक्स करून लावते आहे. मला ना हेअर ऑइल बनवायचं आहे, संपलेलं आहे माझं हेअर ऑइल, जे की मी घरीच बनवते. मला वाटतं मी एकदा तुमच्यासोबत 1-2 वेळा शेअर केलेलं असेल खूप आधी. पण आता विंटर सुरू झालं आणि विंटरमध्ये ना केसांचे खूप जास्त प्रॉब्लेम्स होतात, म्हणजे डॅन्ड्रफ भयंकर होतो आणि त्यामुळे हेअरफॉल खूप होतो. आणि म्हणून माझं जे तेल संपलेलं आहे ना ते मला बनवायचंच आहे. आता बघते केव्हा बनवणार, आणि जेव्हाही बनवणार ना तुमच्यासोबत मी ते शेअर करणार. मला माहिती आहे की माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी ते तेल बनवत असणार आणि तसंच लावत असणार. काय असतं ना, एक रुटीन जर तुम्ही व्यवस्थित सेट केलं आणि प्रॉपर ते फॉलो केलं ना तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. पण माझं तसं नाहीच आहे. मी ना हेअर ऑइलिंग वगैरे पण करायला बऱ्याच वेळा विसरून जाते, मसाज करायला विसरून जाते म्हणण्यापेक्षा मला आळस येतो हे म्हणायला काहीच हरकत नाही आहे.
आणि त्यामुळे ना हेअर ऑइलिंग वगैरे होत नाही आणि मग केसांचे असे प्रॉब्लेम सुरू होतात. पण प्रॉपर रुटीन ठेवलं ना तर हे प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह होतात. तर इथे छान ऑइलिंग करून घेतलं आणि त्यानंतर मी सोहमला सुद्धा ऑइल लावून दिलं होतं, पण ते काही मी शूट केलं नाही, त्याला आवडत नाही म्हणून. आणि सोहमला ऑइलिंग करणं म्हणजे जबरदस्तीचं काम असतं बरं का, धरून धरून त्याला ते मी जबरदस्ती करते. आजकालच्या जनरेशनला ना ऑइल लावायला मला माहीत नाही काय प्रॉब्लेम आहे. एकतर ते केस इतके वाढवलेले असतात की त्यामध्ये बोटंसुद्धा जात नाही आणि तेलच लावत नाही अजिबात केसांना, म्हणून मी जबरदस्ती त्याला तेल लावून देत असते आठवड्यातून 2 ते 3 वेळा. आणि त्याच्याही ना केसांमध्ये भरपूर डॅन्ड्रफ झालेले आहेत आणि त्याच्यामुळे त्याला त्रास पण होतो, पण ते तरी तेल लावत नाही. म्हणून म्हटलं नाही, मी लावलेलं आहे ना तर तू पण लाव. तर आणि मग आता ऑइलिंग केल्यानंतर 1.5-2 तास तर काही हेअर वॉश करायचं आणि मग घरातल्या सगळ्या कामांना सुरुवात. तर इथे सर्वात आधी झाडू वगैरे मारून घेतला, लिव्हिंग रूम माझा आवरून घेतलेला आहे. आणि घरामध्ये ना ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण म्हणतो कितीही आवरा, पण छोट्या छोट्या गोष्टींनी इतका पसारा होत असतो ना. आता ही बघा, ही जी तुम्हाला इथे पिशवी दिसते, काय म्हणतात बरं त्याला, शेकायची इलेक्ट्रिकची जी हे असते, बॅग असते, तर ती इथेच पडलेली. ॲक्च्युली मला हात दुखत होता ना, त्यामुळे ते मधून ते करायचे, तर ते आता बंद झालं आणि ते तिथेच पडलेली. मी 2 वेळा तिथून उचलून ठेवली आणि परत ती तिथेच येऊन पडते. म्हटलं आता ती उचलून प्रॉपर जागेवर ठेवावं. टेबलच्या खाली एवढा पसारा पडलेला होता. बरं, मी माझ्या लग्नाचा अल्बम घेऊन आली होती आता गावाला गेली होती तेव्हा, कारण तो एवढे वर्ष झाले तिकडेच पडलेला होता. म्हटलं आता स्वतःचं घर आहे, जागा पण आहे, तर मग घेऊन येऊया इकडे. तर मी आणलेला होता आणि तो पण तुम्ही पाहू शकता, आणला तेव्हापासून त्या टेबलवरच पडलेला आहे. तर तुम्हाला आवडेल का माझ्या लग्नाचा अल्बम बघायला? मला नक्की सांगा, कमेंट करा हां, मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर सगळं झाडू पोछा डस्टिंग माझं झालं, वॉशरूम क्लीन्स वगैरे करून घेतले आणि त्यानंतर मग ब्रेकफास्ट. इथे 9:15 झालेले होते आणि मला लागली भूक, तर म्हटलं चला आधी आपण ब्रेकफास्ट बनवूया. आणि आज मी बनवते खिचू. आता तुम्ही म्हणणार खिचू म्हणजे काय, तर गुजरातची एक फेमस डिश आहे असं म्हटलं तरी चालेल, जी की नाश्त्याचाच प्रकार आहे आणि खूप मस्त लागतं. आमच्या घरात तर तिघांनाही आवडतं. ह्याची रेसिपी प्रॉपर रेसिपी थोडी वेगळी आहे. तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल मला नक्की सांगा, मी नेक्स्ट टाईम ना तुमच्यासोबत प्रॉपर रेसिपी शेअर करेल. थोडक्यात सांगायचं झालं तर तांदळाची उकड असं आपण म्हणू शकतो, त्यातल्याच हा प्रकार असतो. हेल्दी, टेस्टी आणि पटकन बनणारे. तर इथे सोहमला दिलं आणि त्यानंतर मी सुद्धा घेतलं. म्हटलं आधी ब्रेकफास्ट करूया आणि नंतर मग, कारण डोकं धुवायला अजून वेळ होता ना म्हणून. तर ब्रेकफास्ट करून घेतला, छान आंघोळ वगैरे झाली आणि त्यानंतर माझी रोजची देवपूजा. असं छान देवपूजा झाल्यानंतर मस्त प्रसन्न वाटतं. आणि आज 4 ते 5 दिवसानंतर मी देवपूजा करते, आपल्या नेहमीचा लेडीज प्रॉब्लेम. सो त्यासाठी तर इथे बघा छान. आता इथे माझं काय चाललेलं आहे, तर खूप दिवसांपासून या साडींवरचे ब्लाऊज मला टाकायचे स्टिचिंगसाठी. साड्या मला आणलेल्या आहेत गावावरून, पण त्या बाहेर देणं झालं नाही, तर ते मी काढल्या. आता साड्या कशा आहेत काय आहेत ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर आता ज्या तुम्ही साड्या बघितलेल्या आहेत त्या साड्या मला मी पिको फॉलसाठी दिलेल्या होत्या, पण त्या परत आणल्या मी माझ्या मैत्रिणीकडून. कारण तिला मी सांगितलं होतं की या साड्यांमधले ब्लाऊज मला काढून दे, कारण मला ते स्टिचिंगसाठी द्यायचे आहेत. तर तिने जेव्हा ते पाहिलं तर तिचं असं म्हणणं आहे की या साड्यांमध्ये ब्लाऊज नाही आहेत. पण मी म्हटलं की नाही, सेम म्हणजे जशी साडी आहे ना तसं सेम त्याला पुढे ब्लाऊज आहे. तर तू तुझ्या साडीला लावून बघ आणि त्यानंतर मग ते कट कर. तर तिने पाहिलं तर तिचं असं म्हणणं आहे की अगदी ब्लाऊज ना एवढंच, म्हणजे एवढाच असा कापड ना एक्स्ट्रा निघतोय. तर मी तिला म्हटलं एक तर तुझी साडी जास्त म्हणजे लांबी नाही, कप्पना जास्त असतो काही काही साड्यांचा, तर तुझी साडी थोडी मोठी असेल तर ते राहू दे. तू एक काम कर, त्या साड्या मी परत घेऊन आलेली आहे आणि आता माझ्या एका साडीला मी ते लावून बघणार आहे. ऍक्च्युली मी विचार करते की ते नेसूनच बघावं किंवा साडीला साडी लावून बघते की किती एक्स्ट्रा कापड राहतोय, किंवा मग ज्यांच्याकडे मी ब्लाऊज शिवायला देणार आहे ना तर त्यांच्याकडेच घेऊन जाते आणि त्यानुसार किती माप लागेल मला, किती लागेल त्यानुसार मग ते मला कट करून देतील असा मी विचार करते. म्हणून त्या साड्या मी आणलेल्या आहेत. तर साड्या एकदा दाखवते मी तुम्हाला.
मी तुम्हाला सांगितलं होतं मागे बऱ्याच वेळा की माझ्या आईने मला भरपूर साड्या घेतल्या, तर त्यातल्याच या साड्या आहेत ज्या 1 वर्ष झाले घरात आणून पडलेल्या आहेत, पण अजूनही मी त्याचं काही उद्घाटन केलं नाही, ब्लाऊज नाही शिवलं, पिको फॉल वगैरे काहीच केलेलं नाहीये. तर ही बघा किती सुंदर कलर आहे, हा मेहंदी कलर आहे, त्याला ऑरेंज कलरचे काट आहेत छान, आणि माझ्याकडे हा कलर नव्हता तर हा कलर मी घेतला माझ्या आईला सांगून की अशा कलरची एक साडी मला घेऊन ठेवशील, तर ही अशी घेतलेली आहे. खूप सुंदर आहे आणि या साडीचं म्हणजे याच्यावर ना याच कलर म्हणजे यातलंच ब्लाऊज छान वाटेल, दुसरं कुठलं छानच दिसणार नाही. कुठल्या प्रकारे अखनची साडी जे म्हणतात ना त्यातलाच हा प्रकार आहे, पण याचं कापड मस्त आहे बरं का, एकदम कॉटनची साडी आहे ती. तर या साडीवरचं ब्लाऊज काढणार आहे मी. आणि मोठी साडी मला तर वाटते, पण आता माहित नाही, साडींमध्ये पण थोडा फरक असतो. ही एक साडी आणि ही एक साडी, सगळ्या घड्या मोडल्या मी आता. तर ही एक साडी बघा, कलरच किती सुंदर आहे. तर ही एक अशी म्हणजे 4-5 साड्या आणलेल्या आहेत, तर त्यातल्या या 2 साड्या मी दिलेल्या होत्या. तरी आणखी ही एक साडी आहे, हे बघा. एक मिनिट मी कॅमेरा थोडा सेट करते. तर हा एक कलर आहे, किती सुंदर दिसतोय. तर या साडीवरचं ब्लाऊज मी टाकणार नाहीये, कारण माझं असं चाललंय, कारण साड्यांवरती ना मिसमॅच करून किंवा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज सध्या घालायचं फार हे चाललंय, कारण साड्यांपेक्षा ना ब्लाऊजची शिलाई द्यायला खरंच खूप जीवावर येतं. तर त्या साडीवर मी ब्लाऊज शिवून घेणार आहे, या साडीवरचं अजून पेंडिंग ठेवणार आहे, कारण यावरती ना असं जे सिल्वर काट आहेत, हे बघा हे जे सिल्वर काट आहेत, तर हे असं एक ब्लाऊज मी माझ्याकडे आहे, तर ते मी घालू शकते, किंवा याच्यावरती कॉन्ट्रास्ट पिंक कलर किंवा रेड कलरचं सुद्धा मी घालू शकते असं मला वाटतंय. सो मी आधी ट्राय करणार, जर ते चांगलं वाटलं तर मग नाही शिवणार, आणि नाही वाटलं, मला नाही आवडलं तर मी ते शिवून घेणार आहे. आणि आणखी एक साडी, ही एक साडी, ही सुद्धा नवीन आहे. तर हे बघा किती सुंदर कलर आहे याचा, मस्त कलर आहे ना. ही मी दिवाळीला नेसणार होती, पण ते नाही झालं. ह्याच्यावरचं स्टिकर पण मी काढलेले नाही, हे बघा स्टिकर पण जसंच्या तसंच आहे. ती मी घेतली होती, ही मी घेतलेली साडी आहे, जी की खूप मला वाटतं 2-1 वर्ष तर आरामात झाले, अजूनही मी हिला उद्घाटन केले नाही. पिको फॉल करून ठेवलाय, पण साडीवरचं ब्लाऊज नाही शिवलंय मी पण याच्या, कारण याच्यावरती सेम ब्लाऊज माझ्याकडे आहे. सो मी विचार करते की याच्यावरचं ब्लाऊज मी नाही शिवणार आहे. आता या साडीला त्या दोघी साड्या मी लावून बघणार आहे. आणि ब्लाऊज शिवायचं तर माझी जी जुनी सोसायटी होती ना, तर जुन्या सोसायटीमध्ये मी ब्लाऊज टाकायची शिवायला, तर तिने काही दिवसांपासून स्टिचिंग बंद केलेली, त्याच्यामुळे ते पेंडिंग राहिलं. आणि आता मी विचार करते की आमच्या सोसायटीमध्ये ओळखीतलीच एक शिवते ब्लाऊज, तशा तर भरपूर स्टिचिंग करतात. पण एक असतं ना की साडीचं काय असतं की साडीवरचं ब्लाऊज जर व्यवस्थित असलं तरच त्या साडीचं गेटअप छान येतं. नाहीतर बऱ्याच ठिकाणी काय होतं, ब्लाऊज आपण शिवून आणतो तो फिटिंग इकडे व्यवस्थित नसते, किंवा हे शोल्डर असे उतरतात, तर मग ते चांगलं नाही दिसत ते ब्लाऊज. तर मग म्हणून माझी ना अशी इच्छाच होत नाही, म्हणजे माझ्या ना खूप मोठा प्रश्न पडलाय मला की आता काय करावं, कुठे टाकावं. पण माझ्या 2 मैत्रिणींनी तिच्याकडून शिवून घेतलेले आहेत ब्लाऊज, आणि खूप छान शिवले असं त्यांचं म्हणणं आहे, फिटिंग वगैरे मस्त आहे. सो म्हटलं चला कधीतरी ट्राय तर करावंच लागेल ना. तर मग यातल्या एका साडीवरचं ब्लाऊज मी तिच्याकडे टाकून बघणार आहे, आणि फिटिंग वगैरे जर व्यवस्थित बसली तर मग दुसऱ्या साड्यांवरचं सुद्धा टाकणार आहे, पण पहिले एक ट्राय करणार आहे. सो आता ही जी मेहंदी कलरची साडी मी तुम्हाला दाखवली ना, त्या साडीवरचं ब्लाऊज मी टाकणार आहे. आणि बघूया आता किती मोठी आहे काय, कारण माझ्या साडीला लावल्यानंतर कळणार मला, कारण बऱ्याच साड्यांची लांबी जास्त असते, पणा पण मोठा असतो, तर ते एक अंदाज येईल. किंवा एक काम करते, ह्या दोन्ही साड्या मी तिच्याकडेच घेऊन जाते, म्हणजे ती बरोबर परफेक्ट मला त्यातून ब्लाऊज मला कट करून देईल असा मी विचार करते. मला आज जायचं होतं, पण मी दुपारी ना खूप थकले होते, त्याच्यामुळे मस्त 1 तास झोपले. आता वाजले 4:15. सध्या काय होतंय, थंडी पडायला लागली, तर जे जुनं दुखणं आहे ना ते परत आलेलं आहे. बॅक पेनचा त्रास व्हायला लागलेला आहे, हा हात मला दुखायला लागलेला आहे, आणि थकल्यासारखं होतंय, आळस खूप येतोय. त्याच्यामुळे कामं झाली दुपारी, आणि थोडं एक्स्ट्रा काम केलं पेंडिंग, आणि त्याच्यानंतर मस्त झोपले मी, आराम केला, आणि आत्ताच उठले, थोडं फ्रेश झाले, आणि म्हटलं चला या साड्या बघूया काय करायचं ते. सो आणि आता तर मी जाणार नाही, कारण संध्याकाळी मी नाही जात असं कोणाकडे, दिवाबत्तीची वेळ असते, तर त्यावेळेत मी शक्यतो नाही जात संध्याकाळी. आणि आपल्या स्त्रियांचं असं असतं पटकन झटपट कुठलं काम होत नाही, बरोबर 1 तास त्यातच जाईल, म्हणून मी आज स्किप केलं. उद्याच्या दिवशी दुपारी मी तिच्याकडे जाणार आणि ते ब्लाऊज टाकून येणार. सो असं आजचा काहीसा दिवस होता. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, आवडला आजचा व्हिडिओ, तर आजच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कमेंट करायला खूप कंजूसी करता तुम्ही, प्लीज कमेंट करत जा.
आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा. बरेच जण फक्त व्हिडिओ बघतायत, सबस्क्राईब करत नाही चॅनलला. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघा. माझे आधीचे व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. मला माहिती आहे की भरपूर असा मध्ये मध्ये गॅप होतोय व्हिडिओमध्ये, पण प्रयत्न करेल की रेग्युलर, कारण माझं रुटीन अजून व्यवस्थित सेट होत नाहीये. आधीचं जे रुटीन होतं ना तसं मला परफेक्ट सेट करायचंय, ते होत नाहीये त्याच्यामुळे. पण प्रयत्न करणार आहे. पण शॉर्ट व्हिडिओ मी नक्कीच टाकते, तर ते सुद्धा बघा. आणि चला मग लवकर भेटूया आपण एका छानशा आणखी नवीन व्हिडिओमध्ये. आणि हो, या साड्यांचे ब्लाऊज रेडी होऊन आले ना की मग मी तुम्हाला दाखवणार आहे. ओके, सगळ्या साड्यांचं कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे. तर लवकर मला कमेंट करा की तुमच्यापैकी कोणाकोणाला माझं साड्यांचं कलेक्शन बघायचंय. लवकर भेटूया एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना टेक केअर अँड बाय.